नमस्कार, मी उमा शिंदे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शहर व परिसरात उत्साहात साजरी. सजीव देखावे आणि हेलिकॉप्टरने वेधले शहरवासियांचे लक्ष. पेट्रोल पंपावरून डिझेल चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस ग्रामीण गुन्हे शाखेकडून अटक. या उल्लेखनीय कारवाईसाठी पथकाला 35,000चे बक्षीस जाहीर. छावणी परिषदेच्या रुग्णालयाला लायन्स क्लबकडून डायग्नोस्टिक सेंटरची भेट. लायन्स पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकार्पण संपन्न. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श राजे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांची आज 391वी जयंती. 19 फेब्रुवारी 1630 साली शिवाई देवीच्या आशीर्वादाने शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ते स्वराज्य मिळवण्याचं स्वप्न उराशी बाळगूनच सर्व धर्म समभाव जपणारा राजा म्हणून ते एक जगविख्यात झाले. अशा या महान राजास एडीएन समूहाकडून मानाचा मुजरा. तसेच एडीएनच्या सर्व प्रेक्षकांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आता वळूयात बातम्यांकडे. औरंगाबाद शहर व जिल्ह्यात शिवजयंती शासनाचे नियम पाळत उत्साहात साजरी करण्यात आली. यावर्षी मानाची मिरवणूक रद्द करून अन्य कार्यक्रम शहरभरात पार पडले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी शहरात विविध कार्यक्रम पार पडले. औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने मुख्य कार्यक्रम शुक्रवारी सकाळी क्रांती चौक येथे पार पडला. या ठिकाणी भव्य स्टेज उभारण्यात आले होते. जिल्हा महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, यावर्षीचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व शहरातील मान्यवरांनी छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. क्रांती चौक येथे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज हे बालकलाकारांच्या रूपात प्रकट झाले. विविध पक्ष संघटनांच्या वतीने सजीव व निर्जीव देखावे करण्यात आले होते. शासनाचे नियम पाळून जिल्हा शिवजयंती समितीच्या वतीने जयंती उत्सव साजरा करण्यात आला. शहर आणि परिसरातील विविध पक्ष संघटना, शासकीय कार्यालय, अधिकारी, पदाधिकारी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातील 180 शिवस्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. विनोद पाटील मित्रमंडळाद्वारे 4 वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. एकूणच शहरात शिवजयंती उत्साहाच्या वातावरणात पार पडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाविद्यालय परिसरामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या सभागृहांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी डॉक्टर सुधीर चौधरी, डॉक्टर भारत सोनवणे, विलास जगताप यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक, डॉक्टर, अन्य अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात महाविद्यालय प्रांगणामध्ये मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीवर जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. आजची ही 19 फेब्रुवारी 2021 मध्ये 387 जयंती महाराजांची जयंती आहे आणि ह्या जयंती निमित्त मी सर्व औरंगाबादच्या नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते. करोनाचं सावट अजूनही संपलं नाही आहे, वाढतं आहे उलट. त्यामुळे ह्यावर्षी सगळी शिवजयंती खूप शांततेत पार पडते आहे. असाच दिवसभर शांतता राखावी आणि करोनासाठी आपल्याला सगळ्यांना परत उभं राहायचं आहे आणि करोनाची जी त्रिसूत्री आहे ती आपल्याला सगळ्यांना पाळायची आहे. मास्क, सोशल डिस्टन्स आणि हँड हायजीन.
छत्रपती शिवरायांच्या रणनीती व धर्मनीतीला तात्विकता व सात्विकता यांची जोड होती. स्वराज्य निर्माते शिवराय भारतभूमीत जन्माला आले याचे आपण कधीही विस्मरण होऊ देता कामा नये, असे प्रतिपादन प्रख्यात इतिहासतज्ञ व शिवचरित्राचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉक्टर इस्माईल पठाण यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त प्रख्यात इतिहासतज्ञ प्राचार्य डॉक्टर इस्माईल पठाण यांचे ऑनलाईन व्याख्यान शुक्रवारी पार पडले. यावेळी कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले, प्रकुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाट, कुलसचिव डॉक्टर जयश्री सूर्यवंशी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर फुलचंद सलामपुरे, डॉक्टर राजेश करपे, डॉक्टर राहुल मस्के, प्राचार्य सुनील निकम, डॉक्टर सतीश दांडगे, डॉक्टर आनंद देशमुख, मुस्तजीब खान आदींची प्रमुख उपस्थिती होती. या ऑनलाईन कार्यक्रमापूर्वी सकाळी 8 वाजता मुख्य इमारतीसमोर हिरवळीवर शिवरायांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले, अधिष्ठाता वाल्मिक सरवदे, डॉक्टर भालचंद्र वायकर, डॉक्टर चेतना सोनकांबळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये मार्ड संघटनेच्या वतीने रक्तदान करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर आबासाहेब तिडके, उपाध्यक्ष डॉक्टर अभिजित कुलकर्णी, सचिव डॉक्टर आदिब हुसेन, ASMI चे प्रतिनिधी डॉक्टर आदेश ठोंबरे, सुरत्न बॅच 2018 चे प्रतिनिधी डॉक्टर ऋषिकेश गीते, डॉक्टर अक्षय जाधव, डॉक्टर शिवप्रसाद साखरे यांच्यासह अन्य प्रतिनिधी डॉक्टरांची उपस्थिती होती. आज अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही माड, आसमी आणि शिवरत्न बॅच 2018 या सर्वांनी मिळून आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काहीतरी एक सामाजिक उपक्रम राबवावा या हेतूने आज भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि या शिबिराला सर्व रेसिडेंट डॉक्टर असतील किंवा UGचे सर्व डॉक्टर्स असतील यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवलेला आहे. पर्यंत 78 डॉक्टरांचं डोनेशन झालेलं आहे. टार्गेट किती सर? आमचं 100च्या पेक्षा जास्त होतील, 100पेक्षा जास्त टार्गेट आहे. या कोरोनाचा तुम्ही काय काय पालन केलं सर, करोनाचे जे नवीन जी करोनाची सेकंड वेव्ह किंवा जी दुसरी लाट येणार आहे, या कोविडच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आम्ही सर्व रूल्स म्हणजे सर्वजणांनी मास्क घातलेला आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळून हा कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे. वर्षीप्रमाणे यावर्षी पण घाटीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या रक्तदान शिबिराला पाहायला मिळतो. आत्तापर्यंत 80 डोनेशन्स झालेले आहेत. आमचा 100चा टार्गेट आहे. घाटीचे विद्यार्थी जेव्हा जेव्हा रक्त कमी पडेल तेव्हा घाटी ब्लड बँकेच्या पाठीमागं हमेशा उभारलेले आहेत. वर्षातून 2 ते 3 रक्तदान शिबिर आम्ही आयोजित करत असतो. तसेच आजही विद्यार्थ्यांनी मागे न बघता 100चं जे टार्गेट आहे ते पूर्ण करण्यास मदत केलेली आहे. मी असं सांगू इच्छितो की ब्लड डोनेशन आपण करायला पाहिजे, कारण का जे घाटीमध्ये येणारे जे पेशंट असतात गरीब ते त्यांना जे आहे बाहेर जे म्हणजे ब्लड बॅग जे आहे ती 1500 किंवा 2000 असं इतक्या दरामध्ये भेटते, तर त्यांना ते अफोर्ड करू शकत नाहीत. तर त्यामुळे आज इथं विद्यार्थ्यांनी ब्लड डोनेशन केलेलं आहे आणि 80 ब्लड डोनेशन सध्या झालेले आहेत आणि 100चं आमचं टार्गेट आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय कलामंच आयोजित शिवजागर या कार्यक्रमाच्या माध्यमातून यावर्षीची शिवजयंती वेगळेपणाने साजरी करण्यात आली. देवगिरी किल्ल्याला भेट देऊन स्वच्छता अभियान व पोवाडा गायनाने जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शीतल पवार, अश्विनी वनारसे, अंकिता पवार, रोहित चिंचोडकर, निकेतन कोठारी, उमाकांत पांचाळ, ऋषिकेश केकान, श्यामसुंदर सोडगीर, अंबादास मेव्हनकर, दीपक टोनपे, धनंजय शेरकर, गीता जाधव सह आदी कार्यकर्ते व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय. शिवाजी राजाच्या घरामध्ये टाउन हॉल रस्त्याचे काम करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी मनपासमोर गुरुवारी निदर्शने आंदोलने करण्यात आली. टाउन हॉल ते मकई गेट दरम्यानच्या रस्त्याचे काम करण्यात यावे, प्रगती कॉलनी येथे पाण्याची टाकी बांधण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मनपासमोर तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आली. यावेळी ॲडव्होकेट इक्बाल सिंग गिल, राहुल शिरसाट यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आंदोलनादरम्यान रस्त्यांवरील खड्ड्यांवर रांगोळ्या टाकून प्रशासनाचा निषेध करण्यात आला। या आंदोलनाबाबत ॲडव्होकेट इकबाल सिंग गिल यांनी एडीएनशी बोलताना अधिक माहिती दिली। ये टाउन हॉल से मक्के गेट तक 2013 में ये रोड बना था। इस वास्ते हम हमेशा महापालिका को निवेदन देते हैं कि ये वीआईपी रोड है और ये वीआईपी रोड हमेशा दुरुस्त होना चाहिए। लोगों को जाने आने को बहुत तकलीफ होती है। यहाँ बीबी का मकबरा है, यूनिवर्सिटी है, बौद्ध गुफा है और शैक्षणिक संस्था है। तो हम हमेशा महापालिका को निवेदन देते, मगर घड़ी घड़ी क्या करते, ठाकुर मुतुर काम करके मोकला हो जाते। और ये जो वीआईपी रोड है इसके बारे में अगर उनका ये ख्याल है तो पूरे शहर में जो अच्छे वो रोड है उनके बारे में वो लोग का क्या ख्याल होता है। तो आज महापालिका को हम कमिश्नर को निवेदन देंगे और अगर हमारी मांगनी मान्य नहीं हुई तो हमने 3 मार्च को कॉर्पोरेशन के सामने हम उपोषण को बैठेंगे। केंद्र सरकारने शेतीविषयक कायदे रद्द करावे या मागणीसाठी महाराष्ट्र फॉर पीस अँड जस्टिसच्या वतीने आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली। एमपीजे औरंगाबाद की ओर से एक पत्रकार परिषद प्रेस मीट रखी गई थी जो एमपीजे पूरे महाराष्ट्र में ले रही है, जिसका मकसद ये है कि हम पहले तो केंद्र सरकार से ये मांग कर रहे हैं कि वो 3 काले कानून जो भयंकर महामारी में रात के अंधेरे में लाए गए हैं, अध्यादेश के जरिए से उसको वापस लिया जाए। दूसरी मांग इस अवसर पर हम ये कर रहे हैं राज्य की सरकार से, हुकूमत से, 3 दलों की जो ये सरकार है इसके मंत्रीगण इस बिल की मुखालिफत कर रहे हैं और किसानों के साथ में सहानुभूति हमदर्दी बता रहे हैं। तो हम ये मांग कर रहे हैं कि सिर्फ सहानुभूति और हमदर्दी ना दिखाते हुए उस धरती पर झारखंड है, राजस्थान है, पश्चिम बंगाल है, केरल है, उन्होंने जो अध्यादेश लाकर अपनी अपनी विधानसभाओं में उस तरीके का अध्यादेश लाकर विशेष सत्र बुलाकर महाराष्ट्र की सरकार इन कानूनों को बेअसर करे। अब ये आंदोलन सिर्फ किसानों का नहीं रहा, 200 से ज्यादा किसानों ने शहादत दी है। अब ये आंदोलन जन आंदोलन बन रहा है। अब भारत की जनता के समझ में आया है कि इसका प्रभाव सिर्फ, इसका असर सिर्फ किसानों पर ही नहीं पड़ेगा, गरीबों पर भी पड़ेगा। भंडारीकरण होगा, जमाखोरी होगी और आज राशन में जो 2 रुपए 3 रुपए किलो मिलता है, कल वो 60 और 100 तक जाएगा। तो ये समझ में आ रहा है। और अमीरों की तिजोरियों में, पूंजीपतियों की तिजोरियों में अनाज को कैद करने की साजिश है, जो अब हम भारत की जनता उसे होने नहीं देंगे। तो हम यही मांग कर रहे हैं कि बिल लाकर ये कानून को बेअसर करे। दूसरी मांग हम ये कर रहे हैं कि एमएसपी जो उनका हक है, कानूनी मान्यता उनको मिलनी चाहिए। और सरकारों से हम ये कह रहे हैं कि आंदोलन अब जन आंदोलन बन गया। एमपीजे चरणबद्ध तरीके से, पुरअमन तरीके से, संविधान के सीमाओं में रहते हुए गणतांत्रिक मार्ग से आंदोलन करेंगी, अवेयरनेस पैदा करेंगी। और जब तक पुरअमन आंदोलन चलता रहेगा, जब तक के ये 3 काले कानून वापस नहीं हो जाते। वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर पुन्हा भेटूया।
शहरियान औरंगाबाद के लिए एक नई खुशखबरी। तमाम शहरियान की सहूलत के पेश नजर कल्बे शहर लोटा कारंजा औरंगाबाद में अमजद खान, फतेहुल्लाह खान और मोहम्मद सिराजुद्दीन, मोहम्मद निजामुद्दीन सिद्दीकी के ज़ेरे इंसराफ सिद्दीकी एंड खान मार्केट का आगाज हो चुका है। शहरियान व सारिफीन एक बार जरूर तशरीफ लाकर खिदमत व शुक्रिया का मौका इनायत करें। मंजानिब कबीर कलेक्शन, पूजा कलेक्शन और AR बॉम्बे कलेक्शन। हमारा पता सिद्दीकी एंड खान मार्केट, लोटा कारंजा, औरंगाबाद। ब्रेक नंतर आपले स्वागत। विविध पेट्रोल पंपावरून डिझेल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केली असून या टोळीकडून 36 गुन्हे उघडकीस आणले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली। पेट्रोल पंपावरून डिझेल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या। कन्नड तालुक्यातील शिवराई राष्ट्रीय महामार्गावरील नवीन टोल नाक्यावर सापळा रचून या टोळीचा स्थानिक गुन्हा शाखेने पर्दाफाश केला। त्यांच्याकडून एकूण 36 गुन्हे उघडकीस आले असून तब्बल 98,49,420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे। या कामगिरीबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला 35,000 रुपयांचे बक्षीस पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी जाहीर केले। पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 यावरील नवीन टोल नाक्यावर सापळा रचून गुजरातकडून वाळू भरून येणाऱ्या गाड्यांची तपासणी करीत असताना 3 ट्रकांमध्ये धनाजी महादेव पोळ, रामा सुब्राव काळे, गुलाब उर्फ गुलचा गणपू काळे, दशरथ लक्ष्मण काळे, रामा मण्या पवार, उद्धव बापू शिंदे, गणेश काळू पवार, लक्ष्मण मण्या पवार, विकास मच्छिंद्र काळे, राजेंद्र शहाजी काळे, नितीन बापू पवार, किरण अर्जुन काळे सर्व राहणार लक्ष्मी पेढी, तेरखेडा, तालुका वाशी, जिल्हा उस्मानाबाद हे इसम आढळून आले। त्यांच्या जवळील ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये अंदाजे 35 ते 40 लिटर क्षमतेच्या वेगवेगळ्या रंगाच्या डिझेलने भरलेले एकूण 45 कॅन, 40 रिकाम्या कॅन मिळून आल्या। याबाबत त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला। या प्रकरणी औरंगाबादसह जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, अकोला, अमरावती, जळगाव, धुळे, नाशिक व अहमदनगर या जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरून डिझेल चोरीची कबुली दिली आहे। या आरोपींकडून एकूण 36 डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले। ही कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोळंके, गणेश राऊत, सय्यद झिया, वसंत लटपटे, श्रीमंत भालेराव, धीरज जाधव, विक्रम देशमुख, नामदेव शिरसाट, बालू पाथरीकर यांनी केली आहे। किंवा पेट्रोल पंपांवरून डिझेल चोरीला जाण्याचे प्रमाण अतिशय वाढलेले होते। त्याच्यावर आपल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला जी गोपनीय माहिती मिळालेली होती तिच्या आधारावर आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर ही एक 14 लोकांची टोळीचा आपण पर्दाफाश केलेला आहे। या टोळीने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या 3 जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 36 गुन्हे। किसान सभा लाल बावटा युनियनच्या वतीने लासूर स्टेशन येथे विविध मागण्यांसाठी रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अटक केली।
संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनानुसार गुरुवारी सकाळी देशव्यापी रेल रोको आंदोलन करण्यात आले। याचाच एक भाग म्हणून किसान सभा, लाल बावटा शेतमजूर युनियन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने लासूर स्टेशन येथे सकाळी रेल रोको आंदोलन करण्यात आले। सकाळी किसान सभा व शेतमजूर युनियनच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशनवर निदर्शने सुरू केली होती। 10:30 वाजता जनशताब्दी एक्सप्रेस लासूर स्टेशनला येताच तिच्या समोर रुळावरच कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला। सुमारे 1 तास गाडी तेथून पुढे निघाली नाही। शेवटी लोहमार्गावर गाडीच्या पुढेच ठाण मांडून बसणाऱ्या सर्व 49 कार्यकर्त्यांना बळाचा वापर करून लोहमार्गावरून पोलिसांनी हटवले व ताब्यात घेतले। या सर्व कार्यकर्त्यांना औरंगाबाद रेल्वे पोलीस मुख्यालयात दिवसभर थांबवून ठेवण्यात आले होते। 3 कृषी कायदे रद्द करा, किमान आधारभूत भावाचा नवीन कायदा करा यासह अन्य मागण्यांचा यात समावेश होता। आंदोलनाचे नेतृत्व लाल बावटा शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष तथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय पंच सदस्य कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेती, किसान सभेचे जिल्हा सचिव कैलाश कांबळे, भाऊसाहेब शिंदे, विलास शेंगुळे व सुरेश शेंगुळे, दौलतराव मोहिते, दत्तू काळवणे यांनी केले। यावेळी रूपचंद हिवाळे, जालिंदर धुमाळ, ज्ञानेश्वर गवळी, मच्छिंद्र धुमाळ, फकीरचंद जाधव, राजू जाधव, किशोर पवार, लक्ष्मणराव तुपे, ज्ञानेश्वर कांबळे, अनिल जाधव, सुनील थोरात, अंकुश लिंगायत, संतोष कांबळे, संताराम कांबळे, ज्ञानेश्वर हिवाळे, गणेश कळसकर, कडू पाटील, अब्बू पठाण आदींचा सहभाग होता। छावणी परिषदेच्या रुग्णालयामध्ये लायन्स क्लबच्या वतीने उभारण्यात आलेल्या डायग्नोस्टिक सेंटरचा लोकार्पण सोहळा गुरुवारी पार पडला। लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद सिटी आणि छावणी परिषदेच्या वतीने डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण गुरुवारी पार पडले। यावेळी लायन्स क्लबचे प्रमुख विजयकुमार राजू, डॉक्टर नवल मालू, परिषदेचे अध्यक्ष तथा ब्रिगेडियर भूपेंद्र सिंग आनंद, मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, डॉक्टर गीता मालू, आलोक अग्रवाल, सचिन अग्रवाल, छावणी परिषदेचे माजी नगरसेवक किशोर कछवा, पद्मश्री अनिल जयस्वाल आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। छावणी परिषदेच्या रुग्णालयामध्ये लायन्स क्लबच्या वतीने डायग्नोस्टिक सेंटर, पॅथॉलॉजी लॅब, सोनोग्राफी सेंटर उभारण्यात आले आहे। या सर्व केंद्रांचे लोकार्पण शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडले। रोजंदारी कामगारांना विद्यापीठ फंडातून एकत्रित वेतनावर कायम करावे अशी मागणी भीमशक्ती युनियनच्या वतीने करण्यात आली। या मागण्यांसाठी धरणे आंदोलन विद्यापीठात करण्यात आले। रोजंदारी कामगारांना सेवा ज्येष्ठतेनुसार विद्यापीठ सेवेत सामावून घ्यावे, रोजंदारी कामगारांना थकीत पीएफ देण्यात यावा, कामगार विरोधी निंबाळकर समिती बरखास्त करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात धरणे आंदोलन करण्यात आले। भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियनच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये किरण राज पंडित, किशोर भिंगारे, भगवान निकाळजे, गौतम सोनवणे, धनराज भिंगारे, दिलीप जाधव, उमाकांत पवार, भाऊसाहेब घोडके, विजय मुळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। या मागण्यांविषयी युनियनच्या वतीने अधिक माहिती देण्यात आली। एकत्रित वेतनावर विद्यापीठांनी आम्हाला फंडातून घेतले पाहिजे, जसे इतर 54 लोकांना घेतले आहे, ज्यांचे सेवा ज्येष्ठता पाहिले नाही, त्यांचं शिक्षण काय आहे ह्या गोष्टी पाहिल्या नाही, फक्त काही मर्जीतल्या लोकांचे ते नातेवाईक किंवा काही आहे म्हणून त्यांना घेतलं आहे। तसंच इतरही कामगारांना एकत्रित वेतनावर घ्यावं ही सगळ्यात पहिली आमची मेन मागणी आहे। आणि PF यादीतून ज्या कामगारांचे नाव वगळण्यात आलेले आहे हेतुपुरस्तर त्या कामगारांचे नाव PF यादीमध्ये ॲड करण्यात यावे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियनच्या वतीने विद्यापीठात गेल्या 20 वर्षापासून काम करणाऱ्या रोजंदारी कामगारांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यासंदर्भात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे। या धरणे आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत की विद्यापीठ फंडातून रोजंदारी कामगारांना कायम करण्यात यावे, विद्यापीठ प्रशासनाने कामगारांचा कपात करून ठेवलेला 1 कोटी रुपयाचा थकीत PF व्याजासह देण्यात यावा। त्यानंतर रोजंदारी कामगारांचा आकृतीबंध आराखडा जो आहे तो महाराष्ट्र सरकारला पाठविण्यात यावा। विद्यापीठातील विविध विभागात व उस्मानाबाद उपकेंद्र येथील 54 कामगारांना ज्याप्रमाणे विद्यापीठ प्रशासनातील व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी विद्यापीठ सेवेत कायम केले आहे तोच न्याय आम्हाला देण्यात यावा। यासह इतर प्रलंबित असलेल्या मागण्यासंदर्भात 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे व आजच्या धरणे आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासनाला आम्ही अल्टिमेट देत आहोत की या निवेदनाची आपण दखल न घेतल्यास
येत्या काही दिवसामध्ये पुन्हा आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन करू आणि त्यावेळेस का जर विद्यापीठात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला विद्यापीठ प्रशासनच जबाबदार आहे, हे देखील मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. आता काही बातम्या संक्षिप्त स्वरूपात. कोरोना पार्श्वभूमीवर बुधवारी सातारा व देवळाई येथील भगवान बाबा बालिकाश्रम येथे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम पार पडला. या अंतर्गत पर्यवेक्षक नागरी कुष्ठरोग पथक व मनपा आरोग्य केंद्र सातारा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बाबासाहेब उनवणे, मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई, पर्यवेक्षक पाठक विजयकुमार गिरी, गोविंद गिरी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना कुष्ठरोग या आजाराचे लक्षण, उपचार, समज व गैरसमज याबाबत सखोल मार्गदर्शन केले. या परिसरात मंगळवारी जंतुनाशक औषध फवारणी व आबेट ट्रीटमेंट करण्यात आली. संचालिका कविता घुगे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी फवारणी कर्मचारी राहुल वाकेकर, भारत वाघ, संतराम साने, सुखदेव राठोड, विशाल पंडित उपस्थित होते. महानगरपालिका मलेरिया विभागातील झोन क्रमांक 8 सातारा व देवळा येथील पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई व फवारणी कर्मचारी याचबरोबर मागील 10 महिन्यापासून कोरोना काळात कार्यरत आहेत. त्यांनी पेशंटच्या निवासस्थानी राज्य राखीव पोलीस बटालियन गट नंबर 14 कोविड सेंटर वॉर्ड व परिसरात जंतुनाशक औषध फवारणीचे काम केले आहे. कोविड-19 विषाणू प्रतिबंधात्मक लस पूर्णतः सुरक्षित असून कोरोना आजारापासून स्वतःबरोबरच इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने ही लस टोचून घ्यावी असे आवाहन मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर यांनी स्वतः लस टोचून घेतल्यानंतर केले. छावणी परिषदच्या रुग्णालयात झोन क्रमांक 8 मधील मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर, चुन्नीलाल उदने, फवारणी कर्मचारी राहुल वाकेकर, मनोज जगधने, महेश नगरे यांनी नोंदणी करून कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. याच ठिकाणी मनपाचे उद्यान विभागातील कर्मचारी नारायण मद्दी यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनाही लस देण्यात आली. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शहर व परिसरात उत्साहात साजरी. सजीव देखावे आणि हेलिकॉप्टरने वेधले शहरवासियांचे लक्ष. पेट्रोल पंपावरून डिझेल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीस ग्रामीण गुन्हे शाखेकडून अटक. या उल्लेखनीय कारवाईसाठी पथकाला 35,000चे बक्षीस जाहीर. छावणी परिषदेच्या रुग्णालयाला लायन्स क्लबकडून डायग्नोस्टिक सेंटरची भेट. लायन्स पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकार्पण संपन्न. आजचे हे बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN.